सर काय सांगणार, आज आपण उपोषण स्थळावर भेट देण्यात आली, कशा प्रकारे तुम्ही समर्थन देणार आहे, काय मागणी आहे तुमची? परत या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि या गोष्टीचं मी समर्थन करतो। इथे आल्याच्या नंतरच कळालं की मागच्या 7 दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू असताना आपल्या विभागीय कार्यालयाच्या समोर अधिकारी वर्ग येत जात असताना त्यांना या 7 दिवसामध्ये बरेच वेळा दिसलेले असतीलच उपोषण करते, परंतु अद्यापपर्यंत त्यांची कसल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेण्यात आलेली नाही अशी आम्हाला आत्ताची बातमी समजली। म्हणून लवकरात लवकरच रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने या गोष्टीची दखल घेण्यासाठी आम्ही सदर प्रकरणास जाहीरपणे पाठिंबा देऊन त्याबाबत जे काही आमच्या वतीने करता येईल हे पूर्णपणे आम्ही करू आणि या उपोषणाला आम्ही जाहीरपणे समर्थन देत आहोत। पर ज्या प्रकार के बेंदू बाबांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर बद्दल हा शब्द बोललेले त्याचं कसं निश्चित करणार तुम्ही? मला असं वाटतं की विनाकारण काही जे बाबा आहेत जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि जाती जातीमध्ये गढूळ वातावरण निर्माण करून येणाऱ्या इलेक्शनचा फंडा काहीतरी साधण्याचा या पाठीमागे हेतू दिसतोय। मला असं वाटतं की यांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि यांच्या विरोधात जेवढ्या कठोरातला कठोर गुन्हा दाखल करता येईल की जाती जातीमध्ये संभ्रम निर्माण करणे, त्यांच्यामध्ये काहीतरी दहशतीचं वातावरण निर्माण करणे, हे प्रकार बाकी जे काही इतर बाबा आहेत यांना या गोष्टीपासून वचक मिळावी अशा प्रकारचे या बंधुबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी। आपलं नाव? मी ॲडव्होकेट अविनाश तिट्टे, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र। साहब क्या कहेंगे, आज आपके पक्ष की ओर से जो उपोषण चल रहा है उसको समर्थन दिया गया है, जो भोंदू बाबा है उसके ऊपर महाराष्ट्र गवर्नमेंट ने अभी तक जो है तो अटक नहीं की है, उसके ऊपर 12 से ज़्यादा गुने दाखिल है, क्या कहेंगे इस पर आप? रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र की तरफ से हमारा इस उपोषण को पूरी तरह समर्थन है और हम शाइफ खान पठान साहब को मैं तो ये बारे में मुबारकबाद दूंगा कि उन्होंने बहुत बड़ा जिगर का काम किया है कि आज कौम को जगाने के लिए उन्होंने आज यहाँ पर बताया है कि हम हमारे नबी के बारे में हम सुन नहीं सकते। आज जो हो रहा है इस पूरे राज्य के अंदर, ये पूरे देश के अंदर जो हिट स्पीच दी जाती है उसकी वजह से धार्मिक जो मामला थे, जो कौम का जो मामला है कि लोगों के अंदर इसी नाराज़गी है कि भाई तुम बार बार जो है तो हमारे नबी की शान में गुस्ताखी कर रहे हैं और जो लोग गुस्ताखी करते हैं उनको आप लोग अरेस्ट नहीं करते और जो लोग उस गुस्ताखी के लिए प्रोटेस्ट करते हैं वो बच्चों को आप उठा लेते हो, 200 300 बच्चों के ऊपर केस कर लेते हो, मगर तुम राज्य सरकार एक भोंदू बाबा को उठा नहीं सकती। ये कौन सा कायदा कानून है आपके पास? जो आदमी इस राज्य के अंदर आग लगा रहा है, जो धर्म के अंदर तिल निर्माण कर रहा है, झगड़ा पैदा कर रहा है, उस इंसान को तुम अटक नहीं कर सकते। मुख्यमंत्री साहब ये बोल रहे हैं कि तुम्हारे बाल को मैं धक्का नहीं लगने दूंगा, और जो बच्चे आज मोहब्बत में अपनी कौम की शान के लिए, हमारे कौम के जज्बात के लिए जो आज लोग रोड पे उतर रहे हैं उनको आप अरेस्ट करके उनके ऊपर केस कर रहे हो आप। मगर आप ये नहीं चाहते कि ऐसे जो लोग हेट स्पीच देने वाले हैं, जो धर्म के अंदर अलग अलग तरीके की बातें करते हैं, उनको जरूरत क्या थी जब वो अपने धर्म की, मैं बोल रहा हूँ जिस धर्म के वो है उस धर्म की उन्होंने बात करना चाहिए, ना कि किसी दूसरे धर्म को उन्होंने नाम रखना चाहिए। और ऐसे कोई भी धर्म में अगर कोई करता होगा उसको कड़े से कड़ी सजा मिलनी चाहिए। मैं ये राज्य सरकार से भी गुजारिश करता हूं और मैं केंद्र सरकार से भी ये गुजारिश करता हूं कि ऐसे मुद्दों के ऊपर एक कड़ा से कड़ा कानून लाइए और वो कानून के तहत उनको ऐसी सजा मिलना कि दोबारा कोई भी एक आम आदमी हो या कोई महाराज हो, इसने कोई भी धर्म के ऊपर एक अपशब्द नहीं बोलना चाहिए। आपका नाम? मेरा नाम अय्यूब पटेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष। हो काय सांगणार, आज तुमच्या पक्षातर्फे समर्थन देण्यात आलं आहे, काय सांगणार? भोंदू महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच असे भोंदूवर गुन्हे दाखल झालेले आहे, आत्ताच कर्नाटकचं एक नवीन प्रकरण आहे, भोंदू महाराज अटक झालेलं, काय सांगणार? सर्वप्रथम आज या ठिकाणी आमचे साहेब का पठाण विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषणासाठी ते बसलेले आहे। जे काही भोंदूगिरी रामगिरी महाराज आहे
या प्रवचनाच्या माध्यमातून जे मुस्लिम धर्मीयाचे धर्मगुरू जे आहेत त्यांनी विरोधात बेताल वक्तव्य करून मुस्लिम धर्मीयाच्या ज्या काही भावना दुखावलेल्या आहेत किंवा जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम असे या बंधू रामगिरी महाराज त्याच्यावर शासनाने कठोर कारवाई करून असे जे काही भोंदूगिरी महाराज आहे महाराष्ट्रात असतील देशात असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना आतमध्ये टाकण्याचं डांबण्याचं काम सरकारने केलं पाहिजे। आणि आत्ताच जे कन्नडचे जे काही महाराज वगैरे आहेत ते अशा महाराजांना तर मला असं वाटतं यांना तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे, कारण की या ठिकाणी असे यानंतरच्या घटना अशा होणार नाही आणि देशामध्ये आणि या राज्यामध्ये असं गढूळ वातावरण ह्या अशा महाराज लोकांनी केलेले अद्यापही जे काही आपले जे महाराज आहे रामरहीम महाराज असतील किंवा तुमचे आसाराम या असतील म्हणजे सध्या बापूसुद्धा म्हणू शकत नाही अशा महाराजांना। आसाराम जो आहे तो सुद्धा म्हणजे जेलमध्ये आहे, आतमध्ये आहे। तर अशा महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी म्हणजे वेटीस जे काही करतायत सध्या तर अशा लोकांना म्हणजे फार मोठं शासनाने यांना कठोर कारवाई करून यांना डांबण्याचं काम शासनाने केलं पाहिजे। म्हणून आज आपले जे काही साहेबखा पठाण जे उपोषणासाठी बसलेले तर निश्चितपणाने आम्ही इथले जे विभागीय आयुक्त कार्यालयाचे जे काही विभागीय आयुक्त साहेब आहेत तर त्यांना भेटून वगैरे लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढावा आणि आमचे साहेबखा पठाण यांना ज्या काही मागणीसाठी बसलेले त्यासाठी लवकरात लवकर त्यांच्या माध्यमातून कसं हे करता येईल। आपलं नाव? राजूभाई साबळे। त्याला मी सांगू इच्छितो आहे की त्यांनी जे काही बेताल वक्तव्य केलेले आहे आणि जे काही मुस्लिम धर्मीयाच्या ज्या काही भावना दुखावलेल्या आहेत तर या रामगिरी महाराजांनी या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये यांचं जर प्रवचन असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने निश्चितपणाने त्यांचं तोंड या ठिकाणी आपण काळं केल्याशिवाय राहणार नाही। जो भोंदू महाराज ने हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में जो गुस्ताखी है, क्या कहेंगे इस पर आप? आज यहाँ पे हम लोग को आज ही पता चला है ये साकरी उपोषण का। साहब पठान साहब ने जो उपोषण यहाँ पे लगाया है उसकी हमको जैसे ही खबर पहुँची हम सब हमारे पार्टी के अध्यक्ष राजू भाई साबळे, सुनील दराज साहब, ढाले साहब और सब हमारे पूरे पदाधिकारी और कार्यकर्ता यहाँ पर उपस्थित हुए हैं। उनकी मालूमात ली और हमारे पूरे पक्ष की ओर से उनको जो भी वो जो संदर्भ में जो उनका निवेदन है उस सारी चीज़ों को हमने मालूमात लेकर उनको हमारे पार्टी की तरफ से जाहिर पाठिंबा दिया है। और अभी 1-2 दिन में अगर उनकी दखल अगर आयुक्त साहब नहीं लेते हैं तो हम हमारे पार्टी की ओर से भी रास्ते के ऊपर उतरने के हमारे अध्यक्ष साहब के मार्गदर्शन में राय मशवरा करके हम मैदान में उतरने की कोशिश करेंगे और प्रयत्न करेंगे, कोशिश करेंगे कि साहब खान पठान साहब की जो भी मांगनी है वो जो महाराज ने जो भी वक्तव्य पैगंबर साहब के बारे में किया है उसके खिलाफ जो है तो कड़ी से कड़ी FIR तो बहुत सारे पुलिस स्टेशनों में दाखिल हुए हैं लेकिन अभी तक उस आदमी को अटक नहीं हुए। तो हमारी कोशिश यही है कि उसको जल्दी से जल्दी अटक करना और दो समाज में जो तेढ़ निर्माण करने का उसने जो काम किया है उस काम को कहीं तो भी ब्रेक लगाकर रोकना चाहिए। और कोई भी धर्म का आदमी हो किसी भी धर्म की इजाज़त उसी को देता नहीं है बोलने के लिए, ये सारी चीज़ों को रोकना चाहिए। ऐसी हमारी आपके चैनल के माध्यम से विभागीय प्रशासन को मागणी है। आपका नाम? मेरा नाम अरशाद लखपती। सांगणार आज जे महाराष्ट्रामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे, परिस्थिती मोहम्मद पैगंबर बद्दल बेताल व्यक्त करणाऱ्या महाराजाला काय शिक्षा व्हायला पाहिजे? अशा भोंदू महाराजांना तर सरकारने खरोखर भर चौकात फाशी दिली पाहिजे, कारण की आज या समाजामध्ये भोंदू लोक सर्व तेढ निर्माण करत आहे, जातीमध्ये भांडणं लावत आहे आणि अशा लोकांना खरोखर सरकारने यांची हायगाई करू नये तर हे भोंदू लोक या भारतातून पळून काढले पाहिजे। आणि मी आज या 7 दिवसात जे काही यांनी उपोषण ठेवलेलं आहे या ठिकाणी तर हे उपोषण सक्सेस झालं पाहिजे, याच्याकडे न्याय दिला पाहिजे उपोषणाला। आणि माझी अशी विनंती आहे की या लोकांनी खरोखर ज्या भोंदू लोकांना आपल्या भारतातून काढून दिलं पाहिजे, जेणेकरून दुसरे कोणी भोंदू महाराज उभे राहून त्यांनी असं आपल्या लोकांमध्ये भांडणं लावू नये। तर जे काही आता घडत आहे समाजामध्ये, जे काही महिलांवर अत्याचार होत आहे, मुलींवर अत्याचार होत आहे, हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे। आज आम्ही यांना पाठिंबा देत आहोत, यांचं उपोषण सक्सेस झालं पाहिजे आणि या उपोषणाला सरकारनं दाद दिली पाहिजे, एवढी आमची विनंती आहे। आपलं नाव? माझं नाव अरुणा साठे, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र, राजूभाई साबळे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आज कळकळीने या ठिकाणी विनंती करत आहोत सरकारला की आमची पण मागणी सरकारने मान्य केली पाहिजे।